श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर संध्याकाळचं टाईम झालं होतं म्हणून पाणी ते भरून बोलाल. त्या सगळी कामं झाली होती, भांडे ते झाडून, आणि सगळी कामं झाल्यानंतर नळ आलं होतं म्हणून ड्राम ते नेऊन घेतल्या होत्या आणि पाणी सुद्धा भरायचं होतं. संध्याकाळचं व्यू काय त्रास होतं म्हणून दाखवायचं होतं मला. आणि संध्याकाळच्या टाईमला स्वयंपाक बनवायचं होतं म्हणून इथं रोटी पिठलं बनवायला घेतलं होतं मी. मम्मी पुरी भाजी बनवून घेणार होती म्हणून मला काय ते खावं वाटलं नाही म्हणून माझं मी इथं पिठलं ते बनवून घ्यायला घेतलं होतं. खलबत्त्यामध्ये 4 हिरवी मिरची आणि लसूण आणि थोडंसं मीठ आणि थोडं जिरे टाकून छान असं वाटण बनवून घेतलं. मग भगोनं गरम झाल्यानंतर तेल टाकून थोडंसं कांदा तेल कट करून टाकून घेतलं होतं. मग वाटलेले वाटण त्याच्यामध्ये टाकून थोडं जिरे देखील टाकलं होतं वरून आणि एक टमाटर देखील टाकलं होतं बारीक कट करून. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं. छान असं वाटणचं सगळं शिजलं होतं आणि तेल वर यायचं शिजून द्यायचं त्याला छान असं. थोडं मीठ देखील टाकून घ्यायचं चवीनुसार आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकून त्याला उकळी येण्यासाठी ठेवलं होतं. मग उकळी आल्यानंतर त्याला पीठ टाकून घेतलं जेवढं लागतं तेवढंच. मग छान असं मॅश करून घेतलं होतं त्याला फळीनं. छान असं शिजायसाठी ठेवून टाकून देऊन इथं रोट्यासुद्धा बनवायची होती मला. आणि मम्मी ते काय खाणार नव्हते म्हणून माझ्यासाठीच बनवून घेतलं होतं मी. आणि एकदम छान झालं होतं. आणि टमाटर टाकून पिठलं कोण कोण केलं मला नक्की कमेंट करून सांगा. तर खरंच खूप छान लागते, मम्मीची रेसिपी आहे बरं का. मग इथं भाजी ते टाकून छान असं शिजू घेतलं होतं. मग लगेच इथं रोट्या देखील बनवायला घेतलं होतं मी. आणि 2च रोट्या बनवायच्या होत्या मग इथं फटाफट मी बनवायला घेतलं होतं. छान असं रोटीचं पीठ ते चुरून घेतलं होतं. तर रोट्या ते बनवून घ्यायचं होतं मला, ते सुद्धा बनवून घेतलं. पीठ ते चुरून झालं होतं आणि छान असं थापटून गेलं होतं रोट्यातून. आणि तवा गरम झाल्यानंतर सगळं टाकून छान असं भाजून ते घेतलं होतं. आणि साईडला इथं पिठलं ते बनवून रेडी होतं. आणि रोट्यासुद्धा झाले होते, फक्त एकच रोटी बनवायची होती मला लास्ट. छान असं जेवण ते करायचं होतं. मग लगेच इथं स्वयंपाक ते सगळं आवरून झालं होतं आणि जेवणामध्ये पिठलं, रोटी आणि कांदा होतं आजचं जेवण.